हॅलो. आज आपण जाणून घेऊ. आपण आज दिस इज दी क्लास 3 ऑफ व्हिडिओग्राफी. ओके. आणि आपण पार्ट 3. ओके. याच्यामध्ये आपण लेन्स आणि ॲपेचर याच्याबद्दल जाणून घेऊ. ओके. आजची तारीख आहे 30 ऑगस्ट 2020. वाजले आता दुपारचे ऑलमोस्ट 11:30 वाजले. ओके. सो व्हॉट इज द लेन्स? या लेन्स आणि आपण लेन्सचे टाईपबद्दल जाणून घेऊ आज आपण. ओके. सो देअर आर द 2 टाईप ऑफ लेन्स असतात. फर्स्ट ऑफ ऑल आहे प्राईम लेन्स आणि एक आहे फिक्स लेन्स. ओके. सो प्राईम लेन आणि फिक्स लेन्स दॅट इज वन लेन्स. आणि दॅट इज सेकंड आहे तो आहे झूम लेन्स. प्राईम लेन्स याने काय असते की याच्यामध्ये जो फोकल लेंथ आहे ती फिक्स राहते आणि झूम लेन्सेसमध्ये जी फोकल लेंथ आहे ती व्हेरिएबल असते. आता ही फोकल लेंथ याने काय असते? ओके. फोकल लेंथ याने जिथे म्हणजे कसं आहे की मानून घे ही हा जो आहे ना हे एक लेन्स आहे. ओके. तर हा लेन्सचा जो आहे हा स्टार्टिंगचा त्याला म्हणते हुड आणि याला म्हणते लेन्सचा बॉटम आणि इकडे कॅमेराची बॉडी आहे. ओके. तर जो इमेज सेन्सर असतो तो बॉडीमध्ये असतो. ओके. आतमध्ये हा इथे इमेज सेन्सर आहे. हा जो पेन आहे ना हा इथे इमेज सेन्सर आहे. ओके. आणि हा जो आला हे ब्लॅक केस आहे ना हे आहे आपलं लेन्स. ओके. फोकल लेंथ याने काय असते की जिथे इमेज खूप जास्त शार्प होत आहे. ओके. म्हणजे कसं आहे की मानून घे की आपली जी ही लेंथ आहे ना ओके त्या लेंथमध्ये मी समोरचं जे शूट करून राहिलो आहे ते शूट केल्यावर जिथे इमेज खूप जास्त शार्प होऊन राहिली आहे या सेन्सरवर. ओके. हा सेन्सर मागे पुढे होणार नाही. हा सेन्सर जिथे राहील तिथे राहील. बट याचे जे लेन्स आहे ना लेन्समध्ये आपण ॲडजस्ट करू. ओके. फोकल पॉईंट तर तिथे जिथे थोडं जास्त फोकस राहील ना त्याला म्हणते फोकल लेंथ. ओके. तर या सेन्सर साईजपासून ते 14 mm किंवा 8 mm किंवा 200 mm किंवा 400 mm. ओके. तर याच्यावर म्हणजे जिथे इमेज सर्वात जास्त शार्प राहील त्या तिथून ते सेन्सर साईजपर्यंत जे डिस्टन्स राहते त्याला म्हणते फोकल लेंथ. हे कळलं? ओके. सो प्राईम लेन्समध्ये फिक्स फोकल लेंथ असते म्हणजे ज्याच्यामध्ये जो सेन्सर आणि लेन्समधला जो फोकस आहे तो बिलकुल फिक्स राहतो. ओके. तर त्याच्यामध्ये काय आहे की समजा जर तुम्हाला सब्जेक्टला फोकस करायचं असेल ना किंवा सब्जेक्टला म्हणजे हे करत असेल ना तर तुम्ही फोकस रिंग करा त्यामुळे तो फोकस होईल. बट जो फोकल लेंथ आहे ना ती सेम राहील ऑलवेज. या आणि म्हणजे याच्यामुळे काय होईल की याच्यामुळे फिक्स किंवा प्राईम लेन्समध्ये काय असते फिक्स फोकल लेंथ असते ना तर याच्यामध्ये आपण सब्जेक्टला जास्त झूम करू शकत नाही. प्राईम लेन्समध्ये झूम नावाचा ऑप्शन नसतो. ओके. इट वॉज प्राईम. येस. समजा तुम्हाला सब्जेक्टच्या जवळ जायचं असेल ना तर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किंवा कॅमेरा जवळ न्यावं लागेल. ओके. सो दॅट इज द प्राईम लेन्स. ओके. झूम लेन्समध्ये याचा काही फरक नसते. झूम लेन्समध्ये कसं आहे की व्हेरिएबल फोकल लेंथ असते ना म्हणजे याच्यामध्ये काय होते की तुम्ही सब्जेक्टला झूम करू शकता. सब्जेक्टला झूम केल्यावर तुम्ही तुमचा फोकस ॲडजस्ट करू शकता आणि ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला कॅमेरा सब्जेक्टजवळ न्यायची गरज नाही. तुम्ही ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनवरून पण तुम्ही सब्जेक्टला फोकस करू शकता. ओके.
अजून पण खूप सारे डिफरंट आहे प्राईम लेन्स आणि आपल्या प्राईम लेन्स आणि झूम लेन्समध्ये. ओके, पहिलं आहे प्राईम लेन्समध्ये फोकस खूप जास्त लवकर होते, कारण याच्यामध्ये फिक्स फोकल लेंथ आहे ना, म्हणजे इथून ते एवढं डिस्टन्स आहे ते फिक्स आहे ना. तर याच्यामध्ये मग काय फोकल लेंथ फिक्स असल्यावर नाही का तुम्हाला सब्जेक्टला फोकस करणे काइंड ऑफ इझी होऊन जाते. ओके, बट जेव्हा झूम लेन्समध्ये घेतो ना, तर झूम लेन्समध्ये काय होते की तुम्हाला एक तर फोकल लेंथ पण ॲडजस्ट करावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्टला फोकस पण ॲडजस्ट करावं लागते. तर इट टेक्स सम टाईम या. तर युजली जे फिल्म वगैरे यूज करतात किंवा एखादी मोशन्स वगैरे किंवा व्हिडिओग्राफी करताना युजली प्राईम लेन्स यूज केले जातात, बिकॉज ऑफ दॅट की त्यांना एव्हरी टाईम सब्जेक्ट फोकस पाहिजे आणि फोकस राहण्यासाठी त्यांना कसं की म्हणजे जस्ट लाईक प्राईम लेन्समध्ये युजली व्हिडिओ मोशनसाठी नाही का प्राईम लेन्स वापरतात आणि फोटोग्राफीसाठी झूम लेन्स वापरतात. ओके, दॅट इज अ डिफरन्स बिटवीन टू थिंग्स. ओके, त्याच्यानंतर काय आहे की प्राईम लेन्समध्ये इमेज खूप जास्त शार्प असते ॲज कम्पेअर टू झूम लेन्समध्ये इमेज इतकी शार्प नसते. कारण प्राईम लेन्समध्ये ॲक्च्युअलमध्ये फोकस पॉईंट शिफ्ट राहतो ना, तर त्यामुळे कसं की इमेज ऑलवेज शार्प राहते, ऑलवेज, नेहमी. येस, बट झूम लेन्समध्ये क्वालिटी थोडीशी कमी होऊन जाते. ओके, सो अजून पण खूप सारे टाईप्स आहे म्हणजे प्राईम लेन्स आणि झूम लेन्समध्ये वगैरे वगैरे. तर पहिले आपण लेन्सचे काही टाईप बघून घेऊ. ओके, युजली जे लेन्स असतात ना ते अशाप्रमाणे असतात ना, त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी असते. म्हणजे लेन्स हे एक तर प्राईम लेन्स असतात किंवा झूम लेन्स असतात. ओके, तर आता कोणकोणते लेन्स असतात त्याच्याबद्दल पण जाणून घेऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे फिश आय लेन्स. फिश आय लेन्स म्हणजे इट वॉज लाईक सुपर वाईड अँगल असतो तो. याच्यामध्ये युजली खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं बघितलं असेल वाईड अँगलमध्ये, ज्याच्यामध्ये नाही का जे एजेस असतात ना ते लिटिल बिट ऑफ कर्व होऊन जातात असे, म्हणजे बिल्डिंग्स वगैरे किंवा एखादी जी इमेजेस वगैरे घे. फिश आय लेन्स इट वॉज म्हणजे जे फिशला जे प्रमाणे जो त्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो हलकासा म्हणजे एक प्रकारे खूप जास्त वाईड असतो आणि वाईड केल्यावर नाही का हलकासा डिस्टॉर्शन होऊन जाते एंडला. ओके, म्हणजे हलकेसे कर्व येतात. सो दॅट इज अ फिश आय लेन्स. ओके, त्यानंतर आहे सुपर वाईड लेन्स. हां, फिश आय लेन्समध्ये याच्यामध्ये म्हणजे याची रेंज कुठपर्यंत आहे, त्याची रेंज आहे 8 mm ते 12 mm ची जी असतात ना त्याला म्हणतात फिश आय लेन्स. येस, 8 mm ते 12 mm. इट वॉज सुपर वाईड. त्याच्यानंतर म्हणजे ह्याला म्हणतात फिश आय लेन्स. सुपर वाईड लेन्स तो एक वेगळा आहे. सुपर वाईड लेन्सचा थोडासा म्हणजे हा इतका जास्त वाईड नसतो. ओके, याच्यामध्ये जे डिस्टॉर्शन आहे ना ते युजली होत नाही. हां, जे फिश आय लेन्स असतात ना हे वापरले जातात गोप्रोमध्ये. ओके, त्याच्यानंतर युजली मोस्ट ऑफ द गोप्रोमध्येच वापरले जातात. येस, त्याच्यानंतर व्लॉगिंगसाठी नाही फिश आय लेन्स वापरत नाही. मोस्ट ऑफ द यूट्यूबर्स यूज सुपर वाईड लेन्स, कारण फिश आय लेन्समध्ये ते डिस्टॉर्शन होतात, त्यामुळे युजली व्लॉगर्समध्ये फिश आय लेन्स युजली वापरत नाही. गोप्रोमध्ये फिश आय लेन्स वापरतात या, कारण त्यांना कसं सब्जेक्टला खूप जास्त क्लोजर असतात. फिश आय लेन्स हा कुठे होते, स्पोर्ट्समध्ये यूज होते. स्पोर्ट्समध्ये जिथे एखादी व्यक्ती सायकलिंग करत आहे इन द माउंटेन, तशा परिस्थितीमध्ये आपण काफी क्लोज राहतो ॲक्शनच्या आणि आपल्याला खूप चांगला नजारा भेटतो. सो तशा परिस्थितीमध्ये फिश आय लेन्स वापरतात. सोल्जर्स, यस, जे मिशन्स वगैरे जातात वगैरे, तर मिशनवर गेल्यानंतर त्यांच्या शोल्डरवर एक गोप्रो कॅमेरा असतो. गोप्रो कॅमेरा इट इज रिअली एसेन्शियल की जे मॉनिटरवर बघणारे जे लोक आहेत ते त्यांना कमांड देतात की तुम्ही समोर बघा, मागे बघा या. कारण जो सोल्जर आहे तो नेहमी समोर बघतो, बट जो बघणारा जो व्यक्ती आहे जो गोप्रोमधून बघतो त्याला खूप काही दिसते, म्हणजे तो त्याचे अँगल मोठा असतो ना, तर त्यामुळे नाही का त्याचं लक्ष जाते कुठे कोपऱ्या कापऱ्यामध्ये वगैरे.
अजून त्याच्यानंतर मोस्टली गोप्रोमध्ये फिश आय लेन्स वापरले जातात. त्यानंतर आहे सुपर वाईड लेन्स. सुपर वाईड लेन्सची जी रेंज असते ती रेंज असते 12mm टू 18mm. ओके, दॅट इज ऑल्सो अ वाईड अँगल. सुपर वाईडच म्हणतात एक प्रकारे. बट हे फिश आय सारखी नसते. फिश आयमध्ये जे डिस्टॉर्शन होतात ना ते सुपर वाईडमध्ये डिस्टॉर्शन होत नाही. ओके, आणि तुम्हाला चांगली इमेज भेटते. युजली सुपर वाईड लेन्स असतात ते ॲज अ लँडस्कॅपमध्ये यूज होतात. लँडस्कॅपमध्ये जिथे आपल्याला पहाडाचा किंवा एखाद्या सिटीचा वगैरे फोटोज वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे घ्यायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुपर वाईड लेन्स लावा. ओके, इट वॉज रिअली गुड, रिअली नाईस. ओके, सुपर वाईड लेन्स यूज होतात ब्लॉगिंगमध्ये. या जे यूट्यूबर्स वगैरे असतात ना ते सुपर वाईड अँगल वापरतात. आजकालचे जे कॅमेरेज आहे ना, मोबाईल कॅमेरे, याच्यामध्ये सुपर वाईड अँगल असतात. सुपर वाईड अँगल याच्यामध्ये जे रेंज असते ना ती 12mm टू 18mm किंवा 20mm पर्यंत असते. ओके, सो दॅट इज अ सुपर वाईड. ओके, बट माझ्या मोबाईलमध्ये सुपर वाईड नाही. माझ्या मोबाईलमध्ये वाईड अँगल आहे, सुपर वाईड नाही आहे. बट आजकालच्या जे मोबाईल्स फोन्समध्ये जे ॲडव्हान्स फोन आहे त्याच्यामध्ये सुपर वाईड अँगल. सुपर वाईड म्हणजे कसं असतात की तुम्ही कॅमेऱ्याच्या खूप जवळ जातात तरीही आजूबाजूचा जो परिसर दिसतो या आणि मोस्ट ऑफ द गोष्टी इन्व्हॉल्व होतात. म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याच्या किती जवळ जा, कॅमेऱ्याच्या जवळ गेल्यानंतरही तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी दिसतात. बट समजा जर मीडियम रेंज किंवा 50mm लेन्स घेऊन तुम्ही जवळ जाताल ना तर ऑलमोस्ट तुम्ही फ्रेम कॅप्चर करता. तो इट वॉज कम्प्लिटली डिफरंट थिंग, टू डिफरंट थिंग. ओके, सुपर वाईड अँगल या ब्लॉगिंगमध्ये वगैरे यूज होतात. त्याच्यानंतर आहे वाईड अँगल. हे वाईड अँगल लेन्स असतात ना, ही वाईड अँगल लेन्स मोबाईलमध्ये वापरल्या जातात. मोस्ट ऑफ द मोबाईलमध्ये वाईड अँगल वापरले जातात. जे सेल्फी कॅमेरे असतात ना त्या सेल्फी कॅमेरामध्ये वाईड अँगलच फ्रेम लागली असते फॉर सेल्फीसाठी. कारण आपण सेल्फी शूट करताना आपण कॅमेऱ्याच्या खूप जास्त क्लोज असतो. सो ऑब्वियसली आपण क्लोज असल्यावर नाही का आपल्याला आजूबाजूचा पण परिसर कॅप्चर करावा लागतो. तर यासाठी आपण आपला हात तर एक्सटेंड नाही करू शकत, तर त्यासाठी वाईड अँगल फ्रेम वापरले जातात, वाईड अँगल लेन्स वापरले जातात जो एक प्रकारे मॅक्सिमम एरिया कवर करतो आणि आजूबाजूचा परिसर पण कॅप्चर करतो. सो दॅट इज अ वाईड अँगल. वाईड अँगलची जी रेंज असते ती असते 18mm टू 25 टू 28mm पर्यंत असते वाईड अँगल. ओके, इट वॉज रिअली गुड. मोस्ट ऑफ द गोष्टीसाठी युजली मोबाईलमध्ये तर वाईड अँगल्स येतात. ओके, मोस्ट ऑफ द सेल्फीजमध्ये वाईड अँगल्स असतात. बट DSLRमध्ये पण वाईड अँगल वगैरे असतात. ओके, त्याच्यानंतर आहे जनरल लेन्स. जनरल लेन्समध्ये याच्यामध्ये काय असतात, जे नॉर्मल लेन्स आहे ज्याच्यामध्ये 28 टू 50mm किंवा 50mm पर्यंत जे लेन्स असतात ते जनरलमध्ये येतात. युजली हे जे लेन्स आहे एखादी डायलॉग वगैरे असणं किंवा कन्व्हर्सेशन बिटवीन टू कॅरेक्टर, तर या सर्व गोष्टी रेकॉर्ड करण्यासाठी आपण जनरल लेन्स वापरतो. 50mmचा लेन्स वापरतो. येस, इट वॉज रिअली गुड. कारण याच्यामध्ये आपण सब्जेक्ट म्हणजे कॅमेऱ्याच्या म्हणजे सब्जेक्टच्या थोडा दूर राहतो. ओके, त्यानंतर आपण क्लिअरली सब्जेक्टवर फोकस राहतो आणि मोस्टली जे डायलॉग सीनसाठी वगैरे नाही का जनरल लेन्स किंवा 50mmचे जो किट लेन्स असतात ते वापरले जातात. जनरल लेन्स किंवा किट लेन्स हे एकच आहे, याच्यामध्ये काही फरक नाही आहे. त्याच्यानंतर आहे टेलिफोटो लेन्स. टेलिफोटो लेन्स असतात ते एक प्रकारे टेलिस्कोपिक लेन्स. ओके, याची जी रेंज असते ती असते 100mm ते 300 किंवा 600mm पर्यंत असतात किंवा 1000mm पर्यंत पण असतात. येस, त्याला म्हणतात टेलिफोटो किंवा टेलिस्कोपिक लेन्स. हे जे लेन्स असतात इट वॉज बिट कॉस्टली, बहुत कॉस्ट असतात. दुसरी गोष्ट हे खूप जास्त झूम करू शकतात. या म्हणजे मी इथून राहून त्या जे दोघंजणं खेळून राहिले आहे प्लेग्राऊंडवरून तिथून मी झूम करू शकतो, बघू शकतो. सो दॅट इज अ टेलिफोटो लेन्स. येस, युजली टेलिफोटो लेन्स हे यूज होतात ॲनिमल ॲडव्हेंचर्ससाठी. ॲनिमल ॲडव्हेंचर्स म्हणजे आपण कसं की
प्राण्यांच्या जास्त जवळ जाऊ शकत नाही, तर ऑब्वियसली आपल्याला लेन्स टेलिफोटो लावावं लागतात, जेणेकरून आपण दुरून आपण ॲनिमल्स किंवा जे चांगले चांगले क्लोज टाईट शॉट घेऊ शकतो. तर यासाठी आपण टेलिफोटो लेन्स वापरतात. युजली टेलिफोटो लेन्स फॉर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी वगैरे वापरले जातात. त्याच्यानंतर आहे मायक्रो लेन्स. मायक्रो लेन्स इतक्यात खूप जास्त प्रचलित होऊन राहिलं आहे. या मायक्रो लेन्स याने काय असते की तुम्ही सब्जेक्टच्या खूप जास्त क्लोज जायची गरज नाही, म्हणजे सब्जेक्टच्या अजून जास्त क्लोज जाता आणि तुम्हाला खूप जबरदस्त शॉट भेटतो. इट वॉज गुड. यस, मायक्रो लेन्स आणि वाईड अँगल लेन्स याच्यामध्ये फरक आहे. ओके, म्हणजे आउटपुट दिसते सारखं, म्हणजे वाईड अँगलमध्ये पण काय आहे की तुम्ही मॅक्सिमम एरिया कॅप्चर करता, बट मायक्रोमध्ये काय होते का बहुत मिनिमम एरिया कॅप्चर होते आणि तुम्ही सब्जेक्टच्या खूप जवळ जाता आणि त्याच्यामध्ये काय होते की तुमचा जो सब्जेक्ट आहे तो फोकसमध्ये राहतो आणि बाकीचं पण डिस्टॉर्ट होऊन जाते. डिस्टॉर्ट होऊन जाते म्हणजे की ब्लरीनेस येतो. युजली मायक्रो लेन्सबद्दल मला फारसं माहीत नाही, बट युजली हे जे लेन्स असतात हे फॉर फूडसाठी आणि त्यानंतर काही काही लोक यांचा वापर खूप वेगळ्या दृष्टिकोनातून करतात. काही लोक जे नाही का मायक्रोस्कोपिक त्याच्यासाठी पण कोणी वापर करतात, बट आय डोंट नो अबाउट दिस थिंग. मायक्रो लेन्स कुठे वापरतात, इट्स काइंड ऑफ रिली डिफिकल्ट टू अंडरस्टँड, कारण काही म्हणजे खूप क्रिएटिव्ह यूज करतात सम पीपल्स. सो मायक्रो लेन्सबद्दल थोडासा डाऊटफुल आहे. तर मी जे लेन्स सांगितले, पहिला आहे फिश आय लेन्स, नंतर आहे सुपर वाईड अँगल लेन्स, त्यानंतर वाईड अँगल लेन्स, देन जनरल किंवा किट लेन्स आणि त्यानंतर टेलिस्कोपिक लेन्स. हे जे लेन्स आहे हे दोन टाईपमध्ये येतात. एक तर हे फिक्स किंवा फिक्स फोकल लेंथमध्ये येतात. फिक्स फोकल लेंथ आणि प्राईम लेन्स आणि त्यानंतर आहे झूम लेन्समध्ये येतात. ओके, प्राईम लेन्समध्ये फरक काय असतो की याच्यामध्ये एकच व्हॅल्यू असते. ओके, म्हणजे जस्ट लाईक समज जर मी जनरल किंवा किट लेन्स घेतला आणि तो प्राईम लेन्स आहे, तर त्याच्यामध्ये नाही का तो ओनली 50 mm किंवा 52 mm राहतो, त्याची रेंज नसते. या म्हणजे तो जस्ट लाईक 50 to 65 वगैरे असं काही नाही. इट वॉज फिक्स की 52 mm वरच राहतो. ओके, आणि समजा तुमच्या लेन्सवर असं लिहून आहे की 28 mm to 50 mm, तर म्हणजे तो जो लेन्स आहे तो लेन्स आहे झूम लेन्स आहे. ओके, तर याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे, बट हे दोन्ही याच्यामध्ये येतात. या म्हणजे हे जेवढे काही लेन्स सांगितले, फिश आय लेन्स, त्यानंतर आहे सुपर वाईड अँगल, जनरल किट लेन्स वगैरे, हे प्राईममध्ये पण येतात आणि झूम लेन्समध्ये पण येतात. ओके, व्हॉट इज अ फोकल लेंथ. या फोकल लेंथ मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे, फोकल लेंथमध्ये जिथे इमेज सर्वात जास्त शार्प राहते सेन्सरच्या. ओके, तर त्याला म्हणतात फोकल लेंथ. ओके, आणि याच्यानुसारच हे असतात. म्हणजे कसं आहे की वाईड अँगल म्हणलं ना, तर वाईड अँगलचे जो वाईड अँगलमध्ये जो फोकल लेंथ आहे ना ती खूप कमी, म्हणजे त्याला शार्प होण्यासाठी, म्हणजे इमेजला शार्प होण्यासाठी खूप कमी डिस्टन्स लागतो. म्हणजे इट वॉज लाईक वाईड अँगलमध्ये असेल ना तर 10 mm किंवा 12 mm मध्ये तुमची इमेज आहे ना खूप जास्त शार्प होऊन येते. 10 mm किंवा 12 mm याच्यामध्ये तुमची इमेज क्लिअरली शार्प होऊन येते. बट जे टेलिफोटो लेन्स किंवा टेलिस्कोपिक लेन्स असतात, याच्यामध्ये नाही का इमेज शार्पवाला थोडा वेळ लागतो ऑब्वियसली. तर त्यासाठी नाही का ते लेन्सपासून, म्हणजे सेन्सर साईजपासून ते जे 100 mm किंवा 200 mm जे लेन्स असतात ना, तर इट टेक्स सम डिस्टन्स. म्हणजे यांना शार्प होण्यासाठी यांना थोडासा डिस्टन्स लागतो. सो ऑब्वियसली तुम्ही जे टेलिफोटो लेन्स किंवा टेलिस्कोपिक लेन्स जेव्हा तुम्ही घेता तर तो खूप जास्त मोठा असतो. या ऑब्वियसली, कारण त्यांना कसं इमेज शार्प होण्यासाठी थोडा वेळ लागतो. सो दॅट्स वाय त्यांची
त्यांची जी साईज आहे ना ती मोठी असतात. यस, म्हणजे जेवढे जास्त नंबर म्हणजे जेवढा जास्त तुमचा म्हणजे 400 mm किंवा 200 mm किंवा 50 mm किंवा 100 mm वगैरे, समजा तुम्ही जेवढा मोठा चा लेन्स घेता तर तेवढीच मोठी त्याची साईज राहते. ओके, जेवढा तुम्ही छोटा चा लेन्स घेता जस्ट लाईक वाईड अँगल घे किंवा फिश आय लेन्स घे, तो तेवढाच बारीक राहतो, तेवढा छोटा राहतो. ओके, सो दॅट इज द डिफरन्स. आपण प्राईम लेन्स आणि फिक्स प्राईम लेन्स आणि झूम लेन्समध्ये काही फरक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आहे प्राईम लेन्समध्ये इझी टू फोकस. येस, आपण अगोदर सांगितलं आहे प्राईम लेन्समध्ये फोकल लेंथ आपल्याला ॲडजस्ट करायची गरज नसते, ती फिक्स राहते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण इझिली फोकस करू शकतो प्राईम लेन्समध्ये. बट झूम लेन्समध्ये कठीण होऊन जाते, कारण त्याला फोकल लेंथ आणि त्याला फोकस ह्या दोन्ही गोष्टी ॲडजस्ट करावं लागतो, तर त्यासाठी फोकस करायला थोडा वेळ लागतो. दुसरी गोष्ट आहे वाईड ॲपरेचर. ओके, युजली ज्याच्यामध्ये वाईड ॲपरेचर येतात त्यासाठी वाईड ॲपरेचर येतो म्हणा. येस, क्वालिटी आहे जे प्राईममध्ये असतात ना ती क्वालिटी खूप चांगली असते. म्हणजे इट वॉज गुड, तुम्ही चांगल्याने शार्प करता वगैरे. म्हणजे जो अगोदरचा जो पॉईंट आहे ना तो पॉईंट हे आहे की इझियर टू फोकस. येस, हे जो पॉईंट आहे ना हा खूप असं छोटा जरी असला तरी इट वॉज बिट डिफिकल्ट. कारण कसं आहे की आपण जो शूट करतो तर आपल्याला जे आपण युजली व्ह्यू फाइंडरवर आपण एव्हरी टाईम डोळा टाकून आपण चेक करू शकत नाही, कारण आपण व्हिडिओ शूट करत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे मॉनिटरवर दिसून राहिलं आहे तेच कन्सिडर करतो. त्याची मॉनिटरची जी साईज असते ती साईज असते 3 इंच किंवा 4 इंचमध्ये. आणि 3 इंच किंवा 4 इंचमध्ये आपण इझिली फाइंड आउट नाही करू शकत की आपला सब्जेक्ट आहे तो फोकस आहे की नाही आहे. या युजली माझ्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता जेव्हा मी स्टुडंटची फोटोशूट केला होता, तर त्याच्यामध्ये मला फोकस दिसला. यामुळे मला कसं सब्जेक्ट फोकस वाटला, म्हणजे हां हे फोकस नाही. मग जेव्हा मी माझ्या मोबाईल मॉनिटरवर किंवा लॅपटॉपवर डेस्कटॉपवर बघितलं तर तेव्हा मला माहीत पडलं की सब्जेक्ट फोकसमध्येच नाही आहे. या तर इट वॉज बिट रिली डिफिकल्ट होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये की फाइंड आउट करणं की तुमचा सब्जेक्ट फोकसमध्ये आहे का नाही आहे. हे झूम लेन्समध्ये होते. प्राईम लेन्समध्ये असं काही होत नाही. प्राईम लेन्समध्ये एकदा तुम्ही फोकस केला की तो फोकस स्टेबल राहतो आणि इमेज जास्त शार्प होते. प्राईम लेन्स असतात ऑब्वियसली याच्यामध्ये लिमिटेड रेंज आहे, म्हणजे तुम्ही झूम करू शकत नाही, बट झूम लेन्समध्ये तुम्ही इझिली झूम करू शकता. अजून कसं आहे की प्राईम लेन्स इज मच मोर कॉस्ट, खूप जास्त कॉस्टली आहे ॲज कम्पेअर टू झूम लेन्स. कारण ऑब्वियसली कारण इमेज क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे कसं आहे की प्राईम लेन्स इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह दॅन झूम लेन्स. सो दीज आर द थिंग्स की आपण या सर्व गोष्टी समजून घेतल्या प्राईम लेन्स आणि झूम लेन्समध्ये. आता आपण जाणून घेऊ की युजेस काय, कुठे कुठे यूज होतात. फिश आय लेन्स आपण एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये यूज होतो. ओके, जिथे आपण सब्जेक्टचा खूप जास्त क्लोज राहतो किंवा जिथे ॲक्शन होत आहे त्याच्या खूप जास्त जवळ राहतो. वाईड अँगल लँडस्केप लार्जसाठी यूज होतात. नंतर जनरल किंवा किट लेन्स हा मीडियम शॉर्ट किंवा डायलॉग सीनसाठी यूज होतात. टेलिफोटो लेन्स हा कशामध्ये युजली जे सब्जेक्ट आहे ते फार अवे आहे, तर तेव्हा आपल्याला जवळ जाता येत नाही, तर त्यासाठी आपण टेलिफोटो लेन्स वापरतो. आणि युजली जे वाईल्ड ॲडव्हेंचरस वाईल्ड फोटोग्राफीसाठी टेलिफोटो लेन्सेस वापरतो. मायक्रो लेन्स इट्स काइंड ऑफ कॉम्प्लिकेटेड, कारण काही लोकांचं मिनिंग आहे की मायक्रो लेन्स हे मायक्रोमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या हाताच्या मायक्रो करू म्हणजे मायक्रोस्कोपिक लेन्स कशाप्रमाणे असतात. बट इट इज याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली माहीत नाही मायक्रो लेन्समध्ये. ॲक्च्युली मी कधी बघितलं नाही फारसं याच्यावर फारसं लेन्स होतं. आता आपण जाणून घेऊ ॲपरेचर. ॲपरेचर याने काय असते आणि कशाप्रमाणे असते.
सो ॲपरेचर याने किती आहे की पहिले आपण जाणून घेऊ शटर स्पीड आणि ॲपरेचर दोघांमध्ये फरक काय आहे. ओके, शटर स्पीड याने काय असते की हाऊ मच लाईट केम टू द सेन्सर. ओके, आणि ॲपरेचरचा मिनिंग हा आहे की लाईटचा किती मोठा व्हॉल्यूम सेन्सरवर आला पाहिजे. सो दोज आर द टू डिफरंट थिंग्स. ओके, आपला जो एक्सपोजर ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ. ओके, सो दॅट इज माय एक्सपोजर ट्रायंगल. ओके, तर याच्यामध्ये जेवढी शटर स्पीड जेवढी इन्क्रीज होईल तेवढी एक्सपोजर कमी राहील. ऑल्सो ॲपरेचर जेवढं जास्त वाढेल तेवढी एक्सपोजर कमी राहील. जेवढा शटर स्पीड कमी किंवा ॲपरेचर जेवढा कमी तेव्हा एक्सपोजर जास्त वाढेल. सो दॅट इज द डिफरन्स. ॲपरेचरमध्ये आपण डेप्थ ऑफ फील्ड पण कॅल्क्युलेट करू शकतो. डेप्थ ऑफ फील्डमध्ये आपण मॅनेज करू शकतो ते आपल्याला कशाप्रमाणे शॉट घ्यायचा आहे. ओके, सो आता आपण घेऊ की ॲपरेचर कशाप्रमाणे काम करते. ओके, ॲपरेचर याने कॅमेरामध्ये असं देऊन राहते, याच्यामध्ये देऊन राहते एफ स्टॉप. ओके, ॲपरेचर याने एफ स्टॉप म्हणून देऊन असते आणि त्याच्या समोर काही नंबर असते Y1.4 ते 2.8 वगैरे वगैरे. सो हे काय असते की हे एक प्रकारे फोकसिंगसाठी इम्पॉर्टंट असते. म्हणजे तुम्हाला डेप्थ दाखवायची असेल, म्हणजे जसं लाईक मी समोर उभा आहे, माझं बॅकग्राऊंड आहे. ओके, तर बॅकग्राऊंडमध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे, तर ऑब्वियसली मला फोकसमध्ये घेईल आणि बॅकग्राऊंड ब्लर करेल. तर हे काम काय करते, हे काम ॲपरेचरचं काम करते. ओके, शटर स्पीड हे कॅमेराचं काम आहे आणि ॲपरेचर हे लेन्सचं काम आहे. दोघांचे काम सारखंच आहे, बट कसं आहे की दोघांचं काम इंडिव्हिज्युअल प्रमाणे केलं गेलं ना तर इट वॉज मच बेटर. कारण त्यानुसारच आपली जी इमेज क्वालिटी आहे ना ती अजून जास्त हायर बनते. जे आपण लेन्स वापरतो त्याच्यानुसार आपण जे ॲपरेचरची व्हॅल्यू आहे ती चेंज होऊ शकतो. ओके, तर युजली वाईड अँगल लेन्ससाठी नाही का आपण एफ स्टॉप 1.4 ते 2.8 ठेवू फॉर वाईड अँगल लेन्स. त्याच्यानंतर आहे मिड रेंज किंवा किट लेन्ससाठी असतात ते असतात 4 ते 5.6 स्टॉप. ओके, आणि त्यानंतर टेलिस्कोपसाठी किंवा जे लँडस्केपसाठी F16 टू F22 मध्ये स्टॉप असतात. ओके, जेवढा एफ स्टॉप जेवढा कमी तेवढा फोकस एकावर राहील, म्हणजे फोकसचा जो कमी राहील. ओके, आणि जेवढा एफ स्टॉप जास्त तेवढा फोकस पॉईंट जास्त राहील. म्हणजे की समज जर मी कॅमेराला एफ स्टॉप 1.4 करतो ना तर त्याच्यामध्ये काय होईल तर त्याने फक्त माझा चेहरा फोकसमध्ये राहील आणि बाकीचं सगळं ब्लर करेल. ओके, आणि जसा हळूहळू एफ स्टॉपचे नंबर वाढत जाईल, जसं 4 आहे, 5 आहे किंवा 11 आहे, 12 आहे, तर अशामुळे नाही का मॅक्सिमम नंबर ऑफ पॉईंट ऑफ फोकस राहील. म्हणजे आता या व्हिडिओमध्ये एव्हरीथिंग इज फोकस आहे. तर याच्यामध्ये जे एफ स्टॉप आहे ते आहे F16 टू F22 वगैरे. हे वाईड अँगलमध्ये वगैरे किंवा लँडस्केपमध्ये वगैरे अशाप्रमाणे एफ स्टॉप यूज केले जातात. बट समज जर एखादी डायलॉग सीन आहे तर मिड रेंजमध्ये तुम्ही किट लेन्समध्ये तुम्ही एफ स्टॉप घेऊ शकता 4 किंवा 5 किंवा कधी कधी कमी पण करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा डेप्थ ऑफ अजून जास्त वाढेल आणि तुमचा सब्जेक्टवर फोकस राहील. सो येस, कधी कधी काय होते की जेव्हा आपण शूट करतो, व्हिडिओ शूट करताना आपण एव्हरी टाईम फोकस करून इट वॉज बिट डिफिकल्ट. फोटोग्राफीमध्ये काय होते की फोटोग्राफीमध्ये तुम्ही कॅमेरा स्टेबल करता आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट स्टेबल राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला फोकस करून शूट करता. ओके, तर याच्यामध्ये कॅमेरा पण स्टेबल आहे आणि सब्जेक्ट पण स्टेबल आहे. बट व्हिडिओमध्ये कधी कधी कॅमेरा पण मुवमेंट असते किंवा सब्जेक्ट पण मुवमेंट असते किंवा दोघही गोष्टी मुवमेंटमध्ये असते. तर जेव्हा मुवमेंट राहते तर तेव्हा फोकस करणं इट वॉज बिट डिफिकल्ट, कठीण होऊन जाते. ओके,
तर अशा परिस्थितीमध्ये आपण ऑटो फोकस घेऊ. ओके. ऑटो फोकसमुळे काय होते की नेहमी सब्जेक्ट फोकसमध्ये राहतो. युजली आय रेकमेंड की जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करता तर तेव्हा तुम्ही ऑटो फोकस घ्या. हां, जेव्हा तुम्हाला म्हणजे जिथे वाटत आहे की या शॉटमध्ये मला डेप्थ ऑफ व्ह्यू पाहिजे तर तेव्हा तुम्ही प्रॉपरली फोकस करा वगैरे. बट मला असं वाटतं की एव्हरी टाईम तुम्ही ऑटो फोकस ठेवा. या डेप्थ ऑफ फील्ड जेव्हा एफ स्टॉप जास्त इन्क्रीज करायच्या वेळेस मग तुम्हाला फोकसिंगवर लक्ष ठेवावं लागेल. बट समजा तुम्हाला शूट करायचं आहे, व्हिडिओ शूट करायचा आहे आणि जर शूट करून समोर वळायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑटो फोकस घ्या. ऑटो फोकस इज अ रिअली गुड थिंग. तर इथे तुम्ही तुमच्या सब्जेक्टला फोकस करू शकता. एव्हरी टाईम फोकस राहील. अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही फोकस कराल तर फोकस हे चेहऱ्यावर नका करू. फोकस हे तुम्ही आयवर करा. ओके. युजली मोस्ट ऑफ द DSLR कॅमेरामध्ये ऑटो फोकस आहे ते आय डिटेक्शनवर आहे. म्हणजे ते आपल्या डोळ्याला फोकस करून सब्जेक्टला फोकस करतात. त्यामुळे जिथे डोळे जाईल त्यानुसार ते सब्जेक्टला फोकस करतात. ओके. तर युजली जे फोकस पुलर आहे किंवा जे काही सिनेमा फोटोग्राफर आहेत ते फोकस करून आयला, कारण तुमचे डोळेच हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फोकसिंग. यस. कारण जो व्ह्यूअर आहे तो तुमच्या डोळ्यात बघतो चेहऱ्याकडे. टू डिफरंट थिंग. येस. त्याच्यानंतर आहे आपण काही कन्सिडरेशन, काही टिप्स आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊ. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आहे प्राईम लेन्स इज इझियर टू फोकस. ऑब्वियसली आपण अगोदर सांगितलं होतं प्राईम लेन्समध्ये फोकल लेंथ फिक्स राहते, त्याच्यामुळे आपण इझिली फोकस करू शकतो. अवॉइड डिजिटल झूम. येस, दॅट इज अ 2 टाईप ऑफ झूम असतात. एक आहे ऑप्टिकल झूम आणि एक आहे डिजिटल झूम. ऑप्टिकल झूम याने काय असतात की तुम्ही लेन्समध्ये जे आहे ना, ऑप्टिकल याच्यामध्ये काय होतं की तुम्ही नाही का लेन्स आहे ना त्याच्यामध्ये जो लेंथ आहे ती कमी जास्त करून नाही का तुम्ही सब्जेक्टला शार्प करता. ओके. बट डिजिटल झूम करता तर डिजिटल झूममध्ये काय होतं की तुम्ही पिक्सलमध्ये झूम करता. तर पिक्सल असं नका करू. या डिजिटल झूम नका करू कधीच. कारण त्यामुळे काय होते इमेज क्रॉप होते आणि इमेजची जी क्वालिटी आहे ती खराब व्हायला सुरुवात होते. सो ट्राय नॉट टू डू डिजिटल झूम. ऑलवेज यूज ऑप्टिकल झूम. येस. कारण ऑप्टिकल झूममध्ये तुम्ही चांगल्याने ऑप्टिकल करून म्हणजे चांगल्याने तुम्ही म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही सब्जेक्टच्या जवळ जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला फोकस करता. ओके. सो आय एम सजेस्टिंग का डोंट ट्राय टू डू डिजिटल झूम बिकॉज इट्स नॉट गुड. इमेज स्टॅबिलायझेशन. यस, मोस्ट ऑफ ज्या लेन्स असतात त्याच्यामध्ये इमेज स्टॅबिलायझेशन ऑलरेडी असते. याच्यामध्ये काय असते की जर तुमचं जे मुवमेंट आहे खूप जास्त जर्क असेल तर त्याच्यामध्ये स्टॅबिलाइज करण्याचं काम असते ते लेन्स आहे. लेन्सचा जो सेन्सर आहे ते सेन्सर नाही का इझिली स्टॅबिलाइज करतो आणि तुम्हाला स्मूथ शॉट भेटतो. सो स्टॅबिलाइज करणं. लर्न द lens you have. Restrict yourself to lens that is a great way to push yourself. Yes. समजा जर तुमच्यापाशी कोणत्या गोष्टीची कमतरता आहे तर तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून स्वतःला डेव्हलप करता. या सो ऑलवेज अंडरस्टँड की तुमच्यापाशी नेहमी समथिंग काही ना काहीतरी कमी असणं गरजेचं आहे. या कारण त्यामुळे काय असतं की त्यामुळे तुम्ही एक्सपेरिमेंट करता स्वतःवर आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्ही स्वतःला डेव्हलप करता आणि दॅट इज अ रिअली गुड थिंग. या सो आता बघ ना, आता माझ्यापाशी मोबाईल फोन आहे. मोबाईल फोननेच मी शूट करून आला आहे. माझ्यापाशी काही DSLR कॅमेरा नाही. बट इट जस्ट लाईक मी या साऱ्या गोष्टी पण मोबाईलने पण शूट करू शकतो. इट्स लाईक बिंग रिअली अपॉर्च्युनिटी टू मी अँड दॅट्स वाय आय एम डुईंग इट. सो इट वॉज रिअली ग्रेट. याच्यामध्ये असं काही वाईट नाही. आपण या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करू शकतो. सो जेव्हा तुमच्यापाशी गोष्टी कमी असतात तेव्हा तुम्ही खूप चांगल्याने गोष्टी शिकता. सो दॅट इज गुड थिंग. डेप्थ ऑफ फील्ड कॅन बी डिरेक्ट व्ह्यूअर. येस, डेप्थ ऑफ फील्ड जेव्हा तुम्ही बोके वगैरे जेव्हा तुम्ही अंडरस्टँड करता. बोके याने काय आहे की बॅकग्राऊंडला हलकासा ब्लरिश करणं. ओके. आणि त्याला समजा जर मागे समजा जर लाईट असेल तर लाईटला हलकासा ब्लर करणं. ब्लर केल्यानंतर त्याचा जो शेप येतो, कधी कधी ट्रॅपेझॉइडल येतो वगैरे वगैरे, तर त्याला म्हणतात बोके. ओके.
बोके युजली नाईटमध्ये बोके येतात, डेमध्ये बोके येत नाही. यस, डेमध्ये ब्लर येतो, नाईटमध्ये बोके येतात. सो दॅट इज अ टू डिफरंट थिंग. या बोकेमध्ये पण इम्पॉर्टंट हे आहे की तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये छोटे छोटे लाईट्स असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या सो जर लाईट नसेल तर तो बोके येत नाही. ओके, तर ब्लरिशनेससाठी हां ब्लरनेस येऊन जाईल, बट बोकेसाठी नाही का डेप्थमध्ये बोके आणि ब्लर या दोघांमध्ये फरक आहे. दॅट इज अ टू डिफरंट थिंग. येस, दॅट इज नॉट द सेम थिंग. ब्लर याने काय असते की इझिली ब्लर करणे, नॉट टू अंडरस्टँड. आणि बोकेमध्ये काय होते की जे तुमचे जे लाईट सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे जे लाईट इमिट करते जे सोर्सेस आहेत, तर त्याला हलकासा शेप देणं, दॅट इज अ बोके. ओके, बोके किंवा बोका वगैरे असं समथिंग काही काही म्हणतात त्याला. सो दोज आर थिंग्स. ओके, आपण याच्यावरून एवढं शिकलो. आज विचार आहे का आज मी पूर्ण लेसन्स कंप्लीट करू आणि रेकॉर्ड करू. इट वॉज रिअली गुड थिंग, कारण आपण याच्यानंतर आपण खूप चांगल्या गोष्टी सांगू शकेल. ओके, सो कारण अजूनपर्यंत आपली पास क्लिअर झाली नाही आहे आणि आपल्याला परमिशन आहे शूट करण्यासाठी. मला असं वाटतं आजचा दिवस आहे, तर आज आपण प्रॉपरली शूट करून घेऊ किंवा प्रॉपरली हे जे चॅप्टर्स आहे याच्याबद्दल जाणून घेऊ. ओके, so till then everything is good, is fine. So this is the end. This is the chapter 3. Thank you.